आणि आता शिवरा आख्यामध्ये टाकता वेले नीट टाक. सई. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो डोंबिवली हेडुसने या गावामध्ये. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल रापणने शिवरे मासे कसे पकडले जातात, त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो बघायला भेटेल काले मासे सुद्धा कसे पकडले जातात, म्हणजेच फंटूस मासे, त्या ज्याला आपण इंग्लिशमध्ये तिलापी मासा असं बोलतो. तर जो कोणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि ही व्हिडिओ पाहत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, जर ऑलरेडी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. हनुमान दादा आहेत आपल्या सोबत आणि शिवडे बघा किती मोठे पकडलेत. बाबा कशाने पकडले आहे? फिशिंग रॉडने. आपल्या फिशिंग रॉडनी. हा बघा, हा सेटअप आहे इथे. स्पूननी पकडले का? हा स्पून आहे. आणि साईज बघा शिवऱ्याची, आई शपथ जबरदस्त. भरपूर आहेत का याच्यामध्ये? भरपूर आहेत. किती टाइम लागला तरी पण लागायला? अर्धा तास. अर्धे तासामध्ये बघा 2 पकडले ते. एकदम बिग साईज, एकदम भारी साईज. आणि आपण पण इथे तेच पकडण्यासाठी आलेलो. तर चला आता बघूया आणि थँक्यू. या नदीमध्ये आता आपण फिशिंग करणार आहोत आणि इथे आपल्याला खास बोलवलं आहे, इन्व्हाइट केलं आहे देवेश पाटील. आणि देवेश पाटीलचा पण यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला स्क्रीनवरती नाव दिसतच असेल. आपल्यासोबत त्याचे मित्र आहेत ना, सूरज आणि यश आणि रोशन. आणखीन 2 जण आहेत, ते तिकडे आता कपडे चेंजेस करतात. मग आपल्याला सांगू शकता तुम्ही, ही आता आपण इथे आपण मासली पकडणार आहोत. मग कोणकोणती मासली भेटेल इथं या खड्ड्यामध्ये? असे बऱ्याच प्रकारचे मासे आहेत. अच्छा. शिरवं, हा, कटलं वगैरे सर्वच. काय बोलतात? काले मासे. काही जण फंटूस मासे बी बोलतात. आमच्या इकडे पण फंटूस मासेच बोलतात. तर ही मच्छी आपल्याला भेटणार आज. अच्छा. तर मी खूप एक्सायटेड आहे. मेन म्हणजे ना शिवरे, कारण 5 ते 6 दिवस झाले असतील ना तू इथं पकडलेले. एवढे मोठे मोठे पकडलेले आहेत ना. तर मी आज ते खास शिवरे पकडण्यासाठी आलेलो आहे. आणि आता आपण जाणार आहोत आतमध्ये आणि पकडण्यासाठी भरपूर काय असं आणलेत. आपण भुशे बोलतो ना? भुशे टाकणार आहे आणि ओढण करणार आहे. रापण का? रापण बोलतो. आणि रापणची काय मला आयडिया नाही माहिती. रापण म्हणजे काय, कसं हे करतात ते तर मला पहिल्यांदा बघायला भेटणार आहे. आणि तुम्ही कधी बघितलं असेल रापण याला बोलतात. ही आता जी मासली पकडणार आहोत, जर तुम्हाला माहित असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि त्या रापणला तुमच्या इकडे काय बोलतात हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला आता जाऊया. जाऊया आपण. चला. हे बघा मित्रांनो, इथे आपण हा जाळा आहे, याच्याने आता रापण करणार आहोत ना देश? याच्याने रापण करणार आहे. तर जाळा पण बघा किती मोठा आहे, भरपूर मोठा आहे. काय करणार माहिती का, त्या साईडला घेऊन जाणार ना. आणि आता नवीन जॉईन झालेले आहेत आपल्यासोबत. हा बिंदास दादा आहे आणि दुर्गेश. तर चला आता कंटिन्यू राहा. आणि हे बघा, आता आम्ही गाडीमध्ये उतरलो आहोत. आता एक भरपूर जणांचा क्वेश्चन असेल का हा स्पॉट कुठला आहे आणि ह्या गावाचं नाव काय? हेडुसन गाव आणि डोंबिवलीमध्ये येतोय. तर बघू शकता आता पूर्ण हा जाळा सोडलेला आहे आणि तिकडून आता त्या साईडला घेऊन चाललेले आहेत. तर चला कंटिन्यू राहा. अशा प्रकारे आपण रापणचा इथे जाळा टाकलेला आहे आणि तिकडे एक वावरी म्हणजे भुशा टाकलेला आहे. आणि इकडे आता दिवेश भुशा टाकलेला आहे ते टोकापर्यंत. मग आता काय करणार, हा जो तुम्हाला रापणचा जाळा दिसतोय ना, हा जाळा ना असते तिकडे खेचत घ्यायचा आहे. मग काय होणार, मासली सगळी अटकेल मध्ये आणि ती पकडता येईल ना. आणि त्याच्यातली काही जी मासली सटकलेली असेल ना, ती इकडे आपला भुशा टाकतात वावरी, त्या वावरीमध्ये गुंतल. ते जाळी टाकता आणखीन एक आपला मित्र आला इथला. नाव काय दादा? संदीप सांते. आणि मासे पकडण्यात खूप एक्सपर्ट आहे. मग काय आणलंय मासे पकडायला? पाग आणलाय, जाले आणलाय. तुम्हाला भेटतील ना? 100%. अरे वा. तर चला मित्रांनो, आता कंटिन्यू राहा. आता दादा पण आलाय तर पागवणार आहे. तो कसा पागवते ते मी तुम्हाला दाखवते. आणि इकडे आणखीन एक आहे. काय नाव तुझं मित्रा?
दिनेश संते. आणि आपल्या युट्यूब वरती व्हिडिओ बघताना असं सांगितलं, कशा वाटतात व्हिडिओ? व्हिडिओ खूप छान असतात तुमच्या हा. आणि घरामध्ये सर्वात मम्मी तर कंटिन्यू बघत असते व्हिडिओ. कंटिन्यू बघत असतात. एकदा लावल्यावर का ते बघत असतात. थँक्यू सो मच. आणि आईला सांगा आमच्याकडनं नमस्कार म्हणून. चालेल. आणि तुझं नाव काय मित्र? जितेश म्हात्रे. जितेश म्हात्रे पण आहे. तर हे इथून बघणार आहेत कसे, म्हणजे आता तसं तरी यांना माहिती आहे मासली कशी पकडतात, तर हे मजा घेण्यासाठी आलेत ना. अरे वा, जबरदस्त पाक पडलेला आहे. तो एक तिकडे. हे आता रापण खेचतात. काय होईल माहिती आहे का, याच्यातली मासली आहे ना ती सर्व तिकडे जाईल ना, तिकडे एका कोपऱ्यामध्ये जाईल आणि तिथं अटकून राहील, मग ती मासली पकडायची. हे बघा मित्रांनो, मोठी खऊल मासा लागलेला आहे हा. याला आमच्याकडे खऊल मासा बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर आता पटापट काढूया हिला. आणि बघा देवेश दादानी बघा साईज बघा, काय साईजचा पकडलेला आहे फंटूस मासा. एक नंबर. दगडात होता का? हा, डगऱ्यात होता आतमध्ये. एक नंबर. दुसरी पोहणी झाली आपली, तुम्ही बघू शकताय. तरी पण किती असेल याचं वजन? असे 700 ग्राम असणार. म्हणजे 1 किलोच्या आसपास असणार ना, 200-300 ग्रॅम कमी. साईज बघा मित्रांनो. अरे वा, जबरदस्त. जवळजवळ 2 तास झाले आम्ही रापण खेचतोय आणि रापण खेचता खेचता देवेशने 2 मासे काढलेले आहेत, फंटूस मासे. आणि हे बघा मित्रांनो, सूरजला पहिला शिवरा भेटलेला आहे. आय शपथ, एक नंबर साईज, जबरदस्त. तर आपल्याला हा पहिला शिवरा भेटलेला आहे, म्हणजे सुरुवात तर झालेली आहे मित्रांनो. आणि साईज बघा. कॅच, जबरदस्त. आख्यामध्ये सूरज शिवरा ठेवता गेले, जबरदस्त. बोनी तर झाली. काय वाटते सूरज, आणखीन भेटतील का? हा, भेटतील अजून मोठे भेटतील. मोठे भेटतील. तर आता फायनली आपण हा रापण हा खेचलेला आहे. आता इथे पागवणी करतात, पाक टाकतात, तुम्ही बघू शकताय. आणि बारक्याने आता इथे पाक टाकलेला आहे का, गावलाय वाटतं पागामध्ये. जाम थंड पाणी आहे. माझी पागाव या नको. काय आहे शिवरा? शिवडा आहे. अरे बापरे, साईज बघा मित्रांनो शिवऱ्याची, एक नंबर साईज. आरामात 2 ते 1.5 किलोचा असणार. एकदा दाखव ना असं. हे बघा साईज बघा, बारक्याने पकडलेला आहे मित्रांनो, एक नंबर. जसा बोलला तसं पकडून दाखवलाच पण स्टार्टिंगलाच. आणि आता शिवरा आख्यामध्ये टाकता वेळे. हो, इसे कहते है खाना. हे देवेशला पाक टाकता वेळे. बारक्याने काढलाय काला मासा, म्हणजे फंटूस मासा, तिलापी. आणि हे बघा देवेशनी करवाली पकडली बघा मित्रांनो. करवालीची साईज बघा. आमच्या इथे हिला खऊल बोलतात. ते आपण ही वावरी टाकलेली आणि इथे सर्व पाग मारत होते, तर वावरीला शिवडा लागलेला आहे, तुम्ही बघू शकताय. हा बघा, अरे वा, मस्त साईज आहे. आणि इथे काला मासा, ज्याला आपण फंटूस मासा बोलतो, तिलापी. आणि शिवरा बघा मित्रांनो, फंटूस माशाची पण साईज बघा मित्रांनो, एक नंबर साईज आहे. तर हे बघा अशा प्रकारे रापण लावलेली आहे इथे. हे बघा रापण कशी लावलेली आहे. अरे 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 अरे, सही, बिग साईज, एक नंबर. छोटा आहे देवेश, सही. अरे बापरे. मित्रांनो, ही जी ट्रिक आहे ना मासे पकडायची, जबरदस्त आहे. याला रापण बोलतात. आणि एवढे म्हणजे शिवरे आहेत ना याच्यामध्ये. ही जी तुम्हाला नदी दिसते, हे बघा आणखीन एक मिळालेलं आहे. जवळजवळ ना
7 ते 8 असे म्हणजे जालेवरनं उडून गेले. आणि बघा आता आणखीन एक पकडलाय. साईज बघा पहिले शिवऱ्याची तुम्ही, एक नंबर साईज. आणि सर्व मोठे मोठे होते ना जेवढे पण गेले ते, आणि भेटले पण साईज जी भेटली ना ती पण मोठी मोठीच आहे. हे बघा. आणि तुम्ही मित्रांनो बघताय शिवरा, बाबा साईज बघा मित्रांनो, एक नंबर साईज, जबरदस्त. मासली पकडून झालेली आहे, संध्याकाळ झाला आहे. मला ॲक्च्युली आम्हाला ना रेसिपी दाखवायची होती, पण मासली एवढे शिवरे भेटत होते आणि धडाधड असे उडत होते ना, तर त्याच्यामध्ये बिझी होऊन म्हणजे माइंडमधनंच म्हणजे डोक्यामधनं रेसिपीचंच निघून गेला. तर आता संध्याकाळ झाली, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की रेसिपी बघायला भेटेल. आणि आता देवेश आपल्याला मासली किती भेटली ते तुम्हाला दाखवतोय. हे बघा, बा अरे बापरे, साईज बघा मित्रांनो. तरी पण असे जवळजवळ 6-6, 7-7 गेले आपले ना. हे बघा साईज बघा शिवऱ्याची, एक नंबर. एवढे पकडलेले आहेत, 2, 4, 5 भेटलेले आहेत. आणि फंटूस मासे आहेत, त्यांना काले मासे बोलतात. आणि वरस आहेत, आणि बाकीचे मेंबर तिकडे आहेत. तर दादा थँक्यू, दादा थँक्यू. आणि खास तर देवेश थँक्यू सो मच. तुम्ही आज मला टाईम दिला, मला तुम्ही बोलवलं. ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, रापणच होते रापण आणि पागन. तर पागाने कशी मासली पकडतात ते तर मला माहितीच होतं, पण रापणनी जी मासली आता तुम्हाला दाखवलं ना कशी पकडतात, हे माझ्यासाठी नवीन एक्सपिरियन्स होता. आणि ते मला तू दाखवलंस, तुझ्यामुळं मला आणि माझ्या व्ह्युअर्सला समजलं रापणनी मासली कशी पकडतात. आणि हा मित्रांनो, देवेशचा यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला स्क्रीनवरती नावसुद्धा दिसत असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा दिली. खूप चांगले कंटेंट बनवतो. असेच आता तुम्हाला कशी मासली दाखवली तशीच मासली, चिंबोऱ्या, अशा खूप काही ना, खूप व्हिडिओ आहेत माझ्याकडे, खूप व्हिडिओ अशा बनवतोय. तर नक्की एकदा चॅनलला व्हिजिट करा, सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.